हॅलो युट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असतो. मी प्रेरणा. आज की नाही मी ओल्या काजूची भाजी करणार आहे. तर ओले काजू मी मुद्दाम मागवले रत्नागिरीवरून. तर ते आज मी ओल्या काजूची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याला काय काय साहित्य घ्यायचं, चला चला तर किचन मध्ये पाहूया आपण. ओल्या काजूची भाजी. तर हे ओले काजू आहेत. हे गरम पाण्यामध्ये काढले आहेत, कारण ते जरा सालं निघायला हवीत ना, म्हणून ते गरम पाण्यातून काढलेत हे ओले काजू. आणि हे त्याला लागणारं वाटण, ह्याच्यात मी काय घेतलंय, खोबरं, कांदा, काजू, आलं, लसूण आणि मिरची हे भाजून घेतलेलं आहे. नंतर फोडणीला कांदा, बारीक कांदा, टोमॅटो. नंतर हा उकडलेला बटाटा, तुम्ही साधा बटाटा पण घालू शकता, माझ्याकडे उकडलेला होता म्हणून तो घालणार आहे, आणि नाही घातला तरी चालतो. नंतर हे काश्मीरी तिखट आहे, हे मालवणी तिखट आहे, हळद, मीठ, जिरं, कोथिंबीर आणि हिंग, आणि लागणारं पाणी आणि तेल, एवढं साहित्य लागणार आहे. प्रथम हे बघा, हे ओले काजू आहेत, ते गरम पाण्यातून काढलेले आहेत, तर त्याची सालं काढून घेऊया आपण, आणि मग तुम्हाला मी वाटण करून दाखवते. तर ही सालं काढून घेते हा तोपर्यंत मी. हे बघा, गरम केलेले होते, आणि हे काजूगर त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसिजर दाखवते काय करायचं ते बघा. आता हे जे आपण खोबरं घेतलं होतं ना, खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि थोडे काजू, हे सगळं भाजून घेतलेलं आहे. ते वाटण वाटून आणते हा मी, आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सगळं वाटून आणते. आपले हे काय आहेत, काजू थोडे आहेत म्हणून वाटण थोडं घेतलंय. तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात असेल तर जरा जास्त खोबरं घ्या, म्हणजे अर्धी वाटी वगैरे खोबरं, आणि ह्याच्यावरच जास्त असतं, हे खोबरं जास्त घालायचं असतं. ह्याच्यात थोडं पाणी घालते आणि वाटून आणते. हे बघा, वाटण तयार. असं बारीक वाटून आणायचं, बारीक वाटून आणायचं. आता फोडणीला दाखवते तुम्हाला घालून. टोप घेते, थोडं तेल घालूया. तेल जरा जास्त लागतं, पण मी थोडंच घालणार आहे. तेल गरम झालं की जिरं घालूया. जिरं तडतडलं की हा बारीक केलेला कांदा घालायचा. गॅस बारीकच ठेवायचा, जास्त कांदा करपवायचा नाही, जरा मऊसर घ्यायचा. त्यातच टोमॅटो घालायचे. हे बघा, टोमॅटो तुम्ही जास्त घातलेत तरी छान वाटतात, म्हणजे खायला चवीला चांगले लागतात. चवीला चांगले लागतात टोमॅटो. टोमॅटो आणखीन घातले तर खूपच छान लागते भाजी ही. आणि ही भाजी एकदा तरी करून बघा. आणि आता कसे ओले काजू यायला लागले आहेत म्हणून, आणि मी खास रत्नागिरीवरून मागवले, मला भाजी करून दाखवायची होती तुम्हाला. बघा, तर आता हळद घालूया. नंतर मालवणी मसाला, हा मालवणी मसाला, काजू म्हटले म्हणजे मालवणी मसाला, आणि थोडं काश्मीरी तिखट जरा कलर येण्यासाठी. हिंग घालायचा थोडा, आणि चांगलं परतवायचं. त्यातच हा त्यातच त्यातच हा उकडलेला बटाटा घालायचा. थोडस पाणी घालते, कारण मसाला खाली करपू नये म्हणून. जरा मऊ होऊ दे. आता आपण, सुगंध छान सुटलाय, अप्रतिम. मालवणी मसाला टाकलाय ना, त्याच्यामुळे सुगंध छान. आता हे वाटण आहे आपण वाटलेलं, काय काय, खोबरं, कांदा, आलं, मिरची, लसूण आणि काजू, हे सगळं भाजून घेतलेलं आहे. तर ते आता वाटण टाकूया. हे बघा, थोडं पाणी घालून घालायचं वाटण, अजून थोडं पाणी लागेल.
कारण एकदम घट्ट करायची नाही आपल्याला, थोडी पातळ भाजी करायची आहे. तर अजून थोडं पाणी घालते, जरा उकळी येऊ दे, थोडी उकळी येऊ दे. मीठ घालते बघा, आणि उकळी आली की मग काजूगर घालायचे. सुगंध यायला लागला आहे ना तुम्हाला? येतोय ना सुगंध? अप्रतिम अशी कोकणी काजूची भाजी. थोडी उकळी येऊ दे. हे बघा, चांगली उकळी आली आहे. आता हे आपण गर काढलेले काजू आहेत ना, ते घालूया. हे बघा, थोडी उकळी दे आणि त्याच्यावरच ही कोथिंबीर घालूया. आपली भाजी तयार. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. भाजी ही भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशावरही पण खाऊ शकतो आपण. आपण भाकरी बरोबर, भाजी बरोबर खाऊ शकतो. अतिशय अप्रतिम आणि कोकणी चव लागते आपल्याला. आणि घरी तुम्ही जरूर करून बघा, आणि केलीत ना की मला कमेंट्स करून सांगा की आम्ही काजूची भाजी केली तुमच्यासारखी. खूप बरं वाटतं फॉलोअरनी असं काय काय करून मी दाखवलेलं तुम्ही केलं तर खूपच आनंद वाटतो मनाला. हे बघा, उकळी आलेली आहे, कलर पण छान आलाय ना. मी तुम्हाला आता सर्विंग प्लेट मध्ये काढून दाखवते. काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी. येवा खायला, येवा जेवायला. भाकरी, भाजी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो. अतिशय अप्रतिम. सुगंध तर खूपच छान सुटला आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी एकदा करून बघा, कारण आता काजूचा सीझन आहे म्हणून. आणि केल्यावर मला कळवा. बाय.